आपल्या सोबत आता ज्यांची बराकी काढतात ते सुनील उकेरडे आहेत। भाऊ काय सांगाल तुम्ही, आता वारंवार तुमच्याच बाजूने अतिक्रमण निघतंय, तुमचे अन्याय होतोय का तुम्ही अतिक्रमण केलं होतं? आता मी पहिला तुमचा मुद्दा हे करतोय, बराकी काढत नाही, बराकी काढत नाही। सर माझा मुद्दा मी क्लिअर करतो, तुमची बराकी पुढे होती, त्याच्यात 2-3 कप्पे आपण स्वतःहून काढलेलेच आहे, ही फॅक्ट आहे, शेवटी वास्तव ते मांडलंच पाहिजे। तुमच्या प्रशासनाकडून अन्याय होतोय का? नाही, सध्या तर अन्याय नाही म्हणता यायचं। त्यांनी माझ्याकडून गटारासाठी जागा घेतलेली आहे, त्यांना पाणी तुम्ही त्यांना मोफत जागा दिली? मोफत नाही, जी काय ती आता तर मोजणी तर केलीच नाही, ती माझी म्हणता यायची नाही, अतिक्रमण म्हणता यायची। जी काय लगतची बाजू आहे मी त्यांना जो काय वडा काढायचा आहे त्या वड्यासाठी करायची आणि बाजूने ते रस्ता करणार आहे। सामंजस्यपणे तुम्ही मोठेपणाने मार्ग काढला, योग्य गोष्ट आहे। यापूर्वी जर हा मार्ग निघाला असता तर एवढा पोलीस फौज फाटा अशी आवश्यकता वेळ पण नसते आली ना। ते थोडस मिसगाईड झालेलं आणि नाही, मिसगाईड कोणी कोणाला केलं? झालं स्थानिक लोकांमध्ये आमच्यातच झालं, ते काय चुकीचे एकमेकांना माहिती पुरवत गेल्या। आता अंकुश डांबले तुमची पूर्वी पासूनची मैत्री, या रस्त्यामुळे काय मैत्री दुरावा आला होता, पण आता होईल काहीतरी, जे मित्र म्हणून एकत्र राहाल। आता आजूबाजूचे शेतकऱ्यांचं क्षेत्र कदाचित त्यांच्या इकडे निघू शकतं किंवा तुमचं मोजणी नंतर इकडे निघालं तर प्रशासन हे कन्फर्मेशन कसं करून देणार? आता असं ठरलंय, आता सध्या एवढं एक्वायरेशन करून घेतलं ती किल्ल्या शेतकऱ्याचं आणि माझं, जी काही बाउंड्री मारली, ती बाउंड्री कोणी मारली? म्हणजे पंचायत समितीने मारली? पंचायत समिती त्यांनी कन्फर्मेशन क्षेत्र कन्फर्मेशन असं त्यांनी काही हे नाही केलं, पण जे काही रस्त्याची जेवढी जागा लागते तेवढी कव्हर केली आणि आता किती फुटाचा रस्ता त्यांनी कव्हर केलाय? आता सध्या आहे ना तिथपासून तर 52 फूट आहे त्यांनी एक्वायर केले। 52 फुटाचा रस्ता बनवलाय? नाही बनवलं नाही, जागा ताब्यात घेतलेली आहे, त्यानंतर जेवढा रस्त्याला लागेल तेवढं घेणार, बाकीचं ते ओढा, बाकीचा मागे तो MSPचा पोल आहे तो पण काढावा लागणार आहे, लागणार आहे काढायला। तुम्ही प्रशासनाला सहकार्य केलं, हो केलं। तुम्ही समाजामध्ये असता असंच नियमात सहकार्य करा, शेवटी बरोबर काही येणार नाही, सगळं जागेवर राहणार आहे। मी घरी पोहोचेल का नाही याची पण गॅरंटी नाही, त्यामुळे आपण असंच चांगलं वागत जाऊ। इथं पोलीस प्रशासन जर आपण साहेबांना विचारलं, साहेब तुम्ही इथं आलात, काय नेमकं तुमच्याकडे म्हणजे जबाबदारी नेमकी काय दिलेली आहे आणि कोणाच्या आदेशाने तुम्ही इथे आलात? या तहसीलदार साहेबांनी आमच्याकडे लेटर दिलेलं आहे, तेव्हापास त्या दिवशी येत नाही या ठिकाणी रस्त्याचे काम वाद होण्याची शक्यता आहे, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून आम्हाला पोलीस बंदोबस्तासाठी त्यांच्या आदेशाने आम्ही या ठिकाणी आलेलो आहे। तर या ठिकाणी आल्याच्या नंतर आहेत ना, सुनील उकेरडे आहे किंवा इतर जे इतर समाजावरती आपले आंबेदार हे लोक यांच्यात कुठल्याही प्रकारचा वाद झाला नाही। सुनील उकेरडे यांनी बी समजून घेतलं आणि विश्वशेठ आंबे यांच्या मध्यस्थीने केलेलं आहे सर्व काम। विश्वशेठ आंबे होते, अंकुश आंबे होते, परत शिवाजी शेरकर होते, तर यांनी मध्ये सर्वांनी समजावून सांगून किंवा सर्व समजावून घेतलं। सुनील उकेरडे यांचं मोठं पण बी आहे याच्यात, व त्यांनी बी जास्त अडथळा केलेला नाही आहे। हा रस्ता पुढे कुठे जातो? आंबेदारा। मग आता तुम्ही सकाळपासून दुपारपासून इथे आहात, काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला? इथं कोणत्याही प्रकारचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला, सर्व काम शांततेत चालू आहे। सगळ्यांना मनापासून धन्यवाद। प्रशासनाने सुद्धा उशिरा का होईना परंतु हा वाद सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे। या ठिकाणचे पंचायत समितीचे कंदिल रावसाहेब पूर्वी जुन्नर तालुक्यामध्ये होते, परंतु मधल्या काळात ते काही काळ आंबेगावला होते। एक कार्यक्षम अधिकारी आहे, त्यांच्या माध्यमातून ह्या रस्त्याचं काम मार्गी लागतंय, यासाठी बाजूच्या शेतकऱ्यांनी जे सहकार्य केले त्यांनाही मनापासून धन्यवाद। जुन्नर तालुक्यातील आंबेदारा ते डिंगोरे हा रस्ता आहे, या रस्त्याचं काम आपण पाहतोय, काम सुरू आहे। गेले अनेक दिवस दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांचा आपण वाद पाहिलेला होता, पंचायत समितीचा हा रस्ता होता, शासनाचा या ठिकाणी फंड पडला होता, तरी देखील वाद होता, परंतु अंकुश आंबले किंवा सुनील उकेरडे या सगळ्या मंडळींनी पुढाकार घेऊन आज प्रश्न काही प्रमाणामध्ये सुटतोय। भविष्य काळामध्ये मोजणी करून कोणाचं क्षेत्र पुढे जाते त्याच्यावर मार्ग निघेल, परंतु एक आहे, घराकडे जाणारा शेताकडे जाणारा रस्ता करण्यासाठी एकमेकांनी सहकार्य करणं अपेक्षित आहे। सुनील उकेरडे यांनी जो मोठेपणा दाखवला त्यांनाही धन्यवाद, त्याचबरोबर जे बाजूचे शेतकरी आहेत त्यांनी सुद्धा अशा प्रकारे सहकार्य केलं, त्यांनाही धन्यवाद। मागच्या बाजूला जी वाडी आहे ही आदिवासी वाडी आहे, तिकडची मुलं शाळेला याच रस्त्यामधून गेले अनेक वर्ष जात होते। भाजपचे नेते आशाताई बुचके, या तालुक्याचे आमदार शरददास सोनवणे, माजी आमदार अतुल शेठ बेनके, या सगळ्या मंडळींनी या विषयामध्ये लक्ष घातलं। प्रामुख्याने जुन्नरचे तहसीलदार सुनील शेळके यांनी सुद्धा कायदेशीर मार्गाने सगळ्यांना समजून सांगून मार्ग काढलेला आहे। आता प्रश्न सुटलेला आहे। सर्व अधिकाऱ्यांना, प्रशासनाला, पोलीस प्रशासनाला, त्याचबरोबर ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लौ थाटे, त्यांचे सहकारी, या सगळ्यांनी सकाळपासून
बंदोबस्त ठेवलेला आहे। प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक शेतकऱ्यांनी योग्य प्रकारे प्रश्न मार्गी लावलेला आहे। प्रश्न काही प्रमाणात सुटलेला आहे। भविष्य काळात सुद्धा चर्चेनं उर्वरित कामाचा प्रश्न सुटेल आपण अशी अपेक्षा व्यक्त करूया। सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, डिंगोरे।